पडला तर आनंद देणारा, पण खूप पडला तर जनजीवन विस्कळीत करणारा. काहींना नुसतंच मनमुराद भिजण्यासाठी पाऊस आवडतो, काहींना हाच पाऊस आठवणींच्या हिंदोळ्यावर घेऊन जातो. पण आपल्या बळीराजासाठी हाच पाऊस पोटा पाण्याचा प्रश्न ठरतो. पण यंदा हाच पाऊस एल निनोमुळे खूप कमी होणार असल्याचं भाकीत हे वेधशाळेकडून वर्तवण्यात आलंय. जवळजवळ अख्खा जून ते भाकीत खरं ठरल्याचं चित्र दिसलं. अवघ्या महाराष्ट्रानं डोळ्यात प्राण आणून या पावसाची गेला महिनाभर वाट पाहिली. गेल्या 2-3 दिवसात महाराष्ट्रात सक्रिय झालेल्या पावसानं आज दिवसभर मुंबई आणि आसपासच्या महानगरांसह कोकणातही धुमाकूळ घातला. आणि झिरो ओव्हरच्या या दुसऱ्या सत्रात आपलं पुन्हा स्वागत. मंडळी, तुम्हाला माहिती आहे की यंदा जगावर एल निनोचं संकट आहे आणि त्यामुळे मान्सून खूपच विलंबानं सक्रिय झालाय. 2 दिवसांपासून पडणाऱ्या या पावसानं महामुंबई आणि कोकणात दमदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि पालघरमध्ये रस्ते जलमय झाले. अनेक भागात 2 ते 3 फूट पाणी साचलं. कोकणात रायगड जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला. कोकणाबाहेर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरात काही ठिकाणी पाऊस झाला. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू झाल्यात, पण अनेक ठिकाणी अजूनही चांगला पाऊस झालेला नसल्याचं चित्र आहे. सध्या पावसाचा जोर मुंबई आणि महामुंबईतच अधिक आहे. आतापर्यंत झालेला पाऊस हा अतिवृष्टीच्या श्रेणीत नसून केवळ मध्यम स्वरूपाचाच आहे. तरीही शहरातील अनेक भाग जलमय झालेत. त्यावरून प्रत्येक वर्षी केले जाणारे नाले सफाईचे दावे, पावसाआधीची तयारी आणि शहराच्या पायाभूत सुविधांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिले. त्यात आता हवामान खात्यानं पुढील 24 तासांसाठी पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे आजच्यापेक्षाही अधिक पाऊस झाला तर जनजीवन किती विस्कळीत होऊ शकतं? प्रशासनाची तयारी नेमकी कितपत आहे? आणि दुसरीकडे राज्यातील अनेक भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असताना हा समतोल नेमका कसा समजून घ्यायचा? हेच मुद्दे आजच्या झिरो ओव्हरच्या दुसऱ्या सत्रात आपल्याला पाहायचे. आणि मंडळी, सध्या मुंबईत पावसाचा जोर अधिक आहे. त्यात या आठवड्याचा विचार केला तर सर्वाधिक पाऊस आजच पडला. तो जवळपास 95 मिलीमीटर इतका होता. जून महिन्याच्या गेल्या 4 वर्षांमधली पावसाची सरासरी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. मुंबईतील जून महिन्यातील सरासरी पाऊस आपण पाहतोय. 2023 साली जून महिन्यात 486, 2024 साली 428, 2025 साली 552 आणि 2026 साली 402 मिलीमीटर. आणि मुंबईत या आठवड्याचा विचार केला तर सर्वाधिक पाऊस आजच पडला, पण तो सुद्धा 95 मिलीमीटर इतकाच होता. मुंबईत याआधी गेल्या काही वर्षात दिवसभरात सर्वाधिक 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळलाय. पावसाची ही आकडेवारी सांगण्यामागचा उद्देश हा आहे की तुलनेने कमी पावसातही मुंबईत आज जागोजागी रस्ते तुंबले. अंधेरी सबवे असेल, साकीनाका, वीरा देसाई रोड, LBS मार्ग, फिल्म सिटी रोड, जोगेश्वरी, कुर्ला, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड असे अनेक भाग तुलनेने कमी पावसातही जलमय झाले. पश्चिम आणि मध्य रेल्वेची लोकल आज विलंबानच धावत होती. त्यामुळे मुंबई महापालिकेचे नाले सफाईचे दावे हे पुन्हा फोल ठरल्याची टीका होते. मंडळी, सध्या वाढलेला पावसाचा जोर हा मुंबईपेक्षा आसपासच्या महानगरांमध्ये अधिक आहे. तिथे आज दिवसभर अधूनमधून धोधो सरी कोसळत होत्या, पण तुलनेने तो पाऊसही सामान्यच होता. तरीही अनेक भाग जलमय झाले. डोंबिवली, बदलापूर पाईपलाईन मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. धामटाण ते नेवाळी नाक्यादरम्यान महामार्गाला तलावाचं स्वरूप आलं. नवी मुंबईतल्या वाशीची कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे APMC ही आशियातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. मुसळधार पावसामुळे या बाजार समितीत भाजीपाला तसाच पडू नये, तो खराब होतोय आणि त्यात शेतकरी व्यापाऱ्यांचं नुकसान होतंय. पालघर जिल्ह्याचा भाग असलेल्या नालासोपाऱ्याच्या सेंट्रल पार्क आणि क्वीन्स पूल परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. या पावसामुळे ठाण्यातील मुंब्रा-शीळ मार्ग हा पाण्याखाली गेला. संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला होता.
म्हणजे पावसाचा थेट संबंध हा धरणांमधला जलसाठा आणि शेतीशी असतो. त्यानुसार मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामधल्या जलसाठ्यांची स्थिती पाहता त्यात पावसाळा सुरू झाल्यापासून यंदा फक्त 0.5% वाढ झाली आहे. बहुचर्चित पवई तलाव